जिथं कायद्याचं राज्य चालतं, जिथं न्यायाचे धडे दिले जातात आणि जिथून संपूर्ण राज्याला शिस्त शिकवली जाते, त्याच मुंबई हायकोर्टाच्या आवारात एक असा प्रकार उघडकीस आलाय ज्यानं प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका थेट कारवाईमुळे मुंबई हायकोर्टातील 3 कॅन्टीन्सना टाळं ठोकण्यात आलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. तसं झालं असं की FDAनं काही हॉटेलवर टाकलेल्या धाडींबाबत उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी सुरू होती. या दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी अन्न आणि औषध प्रशासनाला म्हणजेच FDAला एक प्रश्न विचारला. ते म्हणाले की तुम्ही नेहमी बाहेरच्या खासगी हॉटेल्सवर धाडी घालता, जरा मंत्रालयात किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन तपासणी केली आहे का कधी, असा सवाल त्यांनी विचारला. फक्त खासगी हॉटेल आस्थापनांवर कारवाई न करता मंत्रालय आणि हायकोर्टातील उच्च न्यायालयातील कॅन्टीनचीही तपासणी करावी, अशी सूचना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी केली. आता न्यायाधीशांनी फक्त सांगायचा अवकाश. FDA अधिकाऱ्यांनी गुरुवारी हायकोर्टातील कॅन्टीनवर थेट धाडी टाकल्या आणि तेव्हा 3 कॅन्टीनसाठी परवानगीच नसल्याची बाब समोर आली. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006 यानुसार कोणताही अन्न व्यवसाय परवान्याशिवाय चालवणं हे गंभीर गुन्हा आहे. पण थेट हायकोर्टाच्या नागपुराखालीच हा बेकायदेशीर व्यवहार वर्षानुवर्ष किंवा दीर्घ काळापासून असाच सुरू होता. ही सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बाब ठरली. तपासणी दरम्यान फक्त परवाना नसणं इतकीच एक समस्या नव्हती, तर या रेस्टॉरंट्समध्ये अन्न सुरक्षेच्या मूलभूत नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं सुद्धा समोर आलं. FSSAIच्या नियमांनुसार आवश्यक असलेलं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स या संचालकांकडे, कॅन्टीन चालकांकडे नव्हतं. नागरिकांना आणि वकिलांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. खरं तर एवढ्या मोठ्या शासकीय आणि न्यायालयीन इमारतीत व्यवसाय करताना किमान अन्न सुरक्षा परवाना आहे की नाही याकडे आधी कोणीच लक्ष सुद्धा दिलं नव्हतं. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार FDAच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत या 3ही रेस्टॉरंट्सचं कामकाज तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आणि त्या कॅन्टीनना सील ठोकलं. तर चौथं, बॉम्बे बार असोसिएशनच्या परिसरातील कॅन्टीन आणि कॉफी विक्रेत्यांमार्फत दिली जाणारी सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केली आहे. FDA अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर असोसिएशननं हा निर्णय स्वेच्छेने घेतलाय. FDA कडून असोसिएशनला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. ही सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल, असा संदेश बॉम्बे बार असोसिएशनचे मानद सचिव नौशाद इंजिनियर यांनी सदस्यांना दिलाय. असोसिएशननं कॅन्टीन चालकाकडे वैध अन्न परवान्याबाबत म्हणजेच FSSAI या संदर्भात विचारणा केल्यावर तो नसल्याचं समजलं आणि असोसिएशननंच कॅन्टीन बंद करण्याची त्याला सूचना दिल्याचंही सांगण्यात येतं आणि त्यामुळेच FDA अधिकारी तपासणीसाठी जेव्हा आले तेव्हा हे कॅन्टीन बंद होतं. मात्र तरीही FDA अधिकाऱ्यांनी या 3 कॅन्टीनचं कामकाज थांबवण्याची नोटीस दिल्याची माहिती ही उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे. पूर्वी बाहेरून आणलेले पॅकबंद खाद्यपदार्थ हे कॅन्टीनमध्ये देण्यात येत होते. मात्र अलीकडे काही ताजे खाद्यपदार्थ हे कॅन्टीनमध्येच तयार करायला सुरुवात करण्यात आली होती, असं सांगण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता मुंबईतील इतर सरकारी कार्यालय, न्यायालय आणि महत्त्वाच्या इमारतींमधील कॅन्टीनच्या परवान्यांची तपासणी सुरू होण्याची शक्यता ही सुद्धा आता वर्तवली जाते. कायदा सगळ्यांसाठी समान असतो, हा संदेश तुकाराम मुंढे यांनी या कारवाईतून देत पुन्हा एकदा स्पष्ट केलाय. सामान्यांच्या टपरीवर किंवा छोट्या हॉटेल्सवर कारवाई करणारे प्रशासन मोठ्या आणि VIP ठिकाणी कारवाई करायला सहसा धजावत नाहीत, असा आरोप नेहमी केला जातो. मात्र हायकोर्टासारख्या ठिकाणी ही धडक कारवाई करून FDAनं हे दाखवून दिलंय की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग ती संस्था कोणतीही असो. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय? प्रशासनानं अशीच कडक भूमिका प्रत्येक ठिकाणी घेतली पाहिजे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.